गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरला आपण 5th चॅप्टरचे काही पॉईंट्स बघितले होते. 5th चॅप्टर होता युनिट 5 इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन अँड इंटरकनेक्टेड पॉवर सिस्टीम. हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे दिवाळीच्या आधी आणि त्याच्यातले काही पॉईंट्स झाले. तर आता आपण त्याच्या पुढचे जे पॉईंट राहिलेत ते नेक्स्ट पॉईंट्स आहेत ते आपण स्टार्ट करतो आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट पॉईंट आहे, explain the choice of size and number of generator units in a power plant. हे म्हणजे काय, एखाद्या पॉवर प्लांटमध्ये आपल्याला भरपूर जनरेटर्स, काही जनरेटर्स लागतात, वेगळ्या रेटिंगचे असे वेगवेगळे जनरेटर्स लागतात. ते कुठले जनरेटर्स कुठल्या म्हणजे पॉवर प्लांटसाठी जनरेटर किती पाहिजेत आणि कुठले पाहिजेत, त्याची साईज किती पाहिजे, किती जनरेटर्स लागतील, ह्याचं आपण चॉईस कसं करायचं हा क्वेश्चन आहे. जे क्वेश्चन परत एकदा सांगते, एक्सप्लेन द चॉईस ऑफ साईज अँड नंबर ऑफ जनरेटर युनिट्स इन ए पॉवर प्लांट. म्हणजे पॉवर प्लांटमध्ये जे जनरेटर्स लागतात त्याचं चॉईस कसं करायचं, त्याचा साईज किती कुठला असायला पाहिजे आणि त्याचे किती नंबर्स पाहिजे, जनरेटर 2 पाहिजे 4 पाहिजेत, हे किती पाहिजेत, असा हा क्वेश्चन आहे. तर आपण ॲन्सर बघूया. हा पॉईंट आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. फर्स्ट पॉईंट आहे त्यातला, द साईज अँड नंबर ऑफ जनरेटिंग युनिट्स. म्हणजे काय, साईज अँड नंबर ऑफ जनरेटिंग युनिट्स should be in such a way that they approximately match with the load curve or load duration curve as closely as possible. It means what? The size and number of generating units किंवा जनरेटर्स किती पाहिजेत, हे कसं पाहिजे, in such a way that approximately ते मॅच व्हायला पाहिजेत. म्हणजे ते काही जे साईज आणि जे जनरेटर्स कसं घ्यायला पाहिजे, ॲप्रॉक्सिमेटली मॅच व्हायला पाहिजेत. कशाशी मॅच व्हायला पाहिजेत, मॅच विथ द लोड कर्व और लोड ड्युरेशन कर्व ॲज क्लोजली ॲज पॉसिबल. म्हणजे तो जनरेटर आणि जे आहे त्याचं जे ज्या साईजचे जे जनरेटर आहेत ते वर्क होताना त्याचा जो आपण जर वर्क काढल्यानंतर त्याच्यानंतर जो आपण लोड कर्व काढणार, लास्ट लेक्चरला आपण लोड कर्व म्हणजे काय पाहिलं होतं. लोड कर्व म्हणजे काय आहे, द लोड कर्व इज ॲन ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, म्हणजे ग्राफ असतो, आलेख काढतो आपण, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बिटवीन लोड इन KW अँड टाईम. म्हणजे लोड आता इथं दिसतंय बघा, लोड ड्युरेशन हा कर्व आहे, लोड आणि टाईम असा आपण ग्राफ काढला, लोड आणि टाईम असा ग्राफ काढला तर आपल्याला काय व्हायला पाहिजे, त्याचं जसं आपल्याला पाहिजे तसं क्लोजली आपल्याला ते ग्राफ पाहिजे तसा मिळायला पाहिजे. कशामधला, लोड आणि टाईममधला. तर काय सांगितलं इथं, द साईज अँड नंबर ऑफ जनरेटिंग युनिट्स शूड बी इन सच अ वे दॅट असे पाहिजेत. द ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे काय, जेमते म्हणजे 99% तरी असं यायला पाहिजे. अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळपास मॅच व्हायला पाहिजे. काय मॅच व्हायला पाहिजे, त्या जनरेटर्स आणि साईजनी काढलेला लोड कर्व आणि लोड कर्व और लोड ड्युरेशन कर्व ॲज क्लोजली ॲज पॉसिबल. तर त्याचा लोड कर्व आणि लोड ड्युरेशन कर्व हा काय व्हायला पाहिजे, मॅच व्हायला पाहिजे. अशा प्रकारे त्याचा त्या जनरेटर्सची साईज अँड किती क्वांटिटी पाहिजे ते बघायला पाहिजे. सेकंड पॉईंट काय आहे, आता काय चॉईस कसं करणार, अजून दुसरा पॉईंट काय बघणार, इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट साईज ऑफ युनिट्स द स्टेशन ऑक्झिलरी लोड शूड बी टेकन इन टू अकाउंट. आता एखादं पॉवर स्टेशन आहे, पॉवर स्टेशनमध्ये काही आपण जनरेटर्स घेणार आहे विकत, त्याचं कसं घेणार, त्याची साईज आपण कशी बघणार, तर ते बघताना आणखी काय बघायचं, तर स्टेशन म्हणजे पोलीस स्टेशन नाही, स्टेशन म्हणजे पॉवर स्टेशन, पॉवर सिस्टीम. तर पॉवर सिस्टीममधला ऑक्झिलरी लोड म्हणजे काय, जनरेटर तर असतात पण अदर काय काय लोड आहे त्याचा, लाईट्स असतील, फॅन असतील, अदर काय काय त्या हॉलमधला किंवा त्या प्लांटमधला अदर लोड काय काय आहे अजून, हा चेक करायला पाहिजे आणि ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ऑक्झिलरी लोड म्हणजे इतर काय काय आहे जो लोड आहे तो चेक करणं इम्पॉर्टंट आहे. इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द साईज अँड युनिट्स द पॉवर स्टेशन म्हणजे पॉवर स्टेशन ऑक्झिलरी लोड शुड बी टेकन इन टू अकाउंट. म्हणजे जनरेटर्स किती लागणार आहेत, त्याची साईज कशी असावी हे कॅल्क्युलेट करताना त्याच्याबरोबर अजून इतर लोड काय आहे हेही लक्षात घेणं, हेही महत्त्वाचं आहे, लक्षात असणं. नेक्स्ट काय आहे, अल्सो आता काय परत बघितलं आहे त्यांनी, जर आपण काय क्वेश्चन आहे, चॉईस अँड साईज ऑफ नंबर ऑफ जनरेटर्स. म्हणजे नंबर ऑफ जनरेशन आणि साईजचा चॉईस करताना नेक्स्ट पॉईंट काय महत्त्वाचा आहे, अल्सो द ट्रान्समिशन लाईन लॉसेस शूड बी
considered. It can be approximately taken as 20% of consumer load. म्हणजे आता आपण एखादं जनरेटर किंवा त्याची साईज सिलेक्ट करताना आणखीन काय महत्त्वाचं आहे बघणं की आपल्याला जी काय आहे ट्रान्समिशन लाईन आहे ते ट्रान्समिशन लाईनचे लॉसेस. ट्रान्समिशन लाईनचे लॉसेस म्हणजे काय तर कोयना डॅमवरून जर इलेक्ट्रिसिटी आपल्या कोल्हापूरमध्ये येत असेल, कोल्हापूरमधून शिरोळमध्ये येत असेल तर येताना लॉसेस होतात. तर ते लॉसेस होतात हे डोक्यात ठेवायचं. आणि म्हणजे ट्रान्समिशन लाईन म्हणजे हे इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट होत असताना, पॉवर ट्रान्समिट होत असताना ट्रान्समिशनमध्ये लॉसेस होतात हे कन्सिडर करायचं, लक्षात ठेवायचं. इट कॅन बी अप्रॉक्सिमेटली टेकन ॲज 20% ऑफ कंझ्युमर लोड. म्हणजे आपल्या कंझ्युमरचा लोड असेल एक 5 वॅट असेल, 1 वॅट असेल, 2 वॅट असेल, कितीही वॅट आपला जर लोड असेल एखाद्या कंझ्युमरचा तर त्याच्या 20% हे लॉसेस होणारच आहेत हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जर 1 किलोवॅट असेल किंवा 500 वॅट आपला जर लोड असेल, 2 फॅन 2 ट्यूब असा आपला जर 500 वॅट लोड असेल तर कोयना डॅम किंवा कुठल्याही जनरेटिंग स्टेशनवरून आपल्या घरापर्यंत लाईट येताना काय होतं असं कन्सिडर करायचं की ट्रान्समिशन लाईन लॉसेस हे 20% जेवढं आहे त्यातले 20% हे लॉसेस होणार आहेत, लॉस होणार आहे, ते आपल्याला यूजमध्ये येणार नाही, म्हणजे लॉसेस असणार आहेत, हेही लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे आणखीन काय पॉईंट आहे आपण बघतोय चॉईस ऑफ साईज अँड नंबर ऑफ जनरेटर. म्हणजे जनरेटरचं साईज अँड नंबर चेक करताना आणखीन नेक्स्ट काय पॉईंट लक्षात घ्यायला पाहिजे. द फ्युचर डिमांड अँड एक्सपान्शन शुड बी कन्सिडर्ड ॲज द लोड ऑन द स्टेशन ऑलवेज इन्क्रीजेस. म्हणजे काय आता जनरेटर आपण चॉईस करताना हे डोक्यात ठेवायचं की दिवसाला जो काही डिमांड असतो इलेक्ट्रिसिटीचा डिमांड हा वाढतच चाललेला असतो. म्हणजे बघा लोक घरं बांधायची बंद होत नाही आहेत, लोक घरं बांधायची बंद होत नाहीत, घर बांधलं की इलेक्ट्रिसिटी त्याच्या घरात आली. म्हणजेच काय फ्युचरचा डिमांड हा वाढत चालला आहे. म्हणजे उद्या परवा महिन्यानी 4 महिन्यांनी काय होतं आहे तो डिमांड वाढत जातो आहे कशाचा इलेक्ट्रिसिटीचा. अँड एक्सपान्शन होतं म्हणजे वाढत जाणे. एक्सपान्शन म्हणजे काय वाढत जाणे, म्हणजे फ्युचरचा जो डिमांड आहे तो वाढतच झाला आहे. शुड बी कन्सिडर म्हणजे फ्युचरमध्ये इलेक्ट्रिसिटीचा लोड हा वाढतच जाणार आहे. मग तुम्ही नवीन प्लॅन्ट उभारत असताना हे लक्षात घ्या की जनरेटर एवढे पाहिजेत कारण तुमचं लोड हा वाढतच जाणार आहे. त्यामुळं हे कन्सिडर करणं महत्त्वाचं आहे की फ्युचर डिमांड अँड एक्सपान्शन शुड बी कन्सिडर. म्हणजे फ्युचरमध्ये लोड वाढणार आहे आणि आपल्याला एक्सपान्शन वाढवावं लागणार आहे. ॲज द लोड ऑन स्टेशन ऑलवेज इन्क्रीज. कारण इन्क्रीजेस म्हणजे वाढतो, लोड म्हणजे काय आपला जो काही इलेक्ट्रिसिटीचा लोड आहे हा पॉवर स्टेशनवरती वाढतच जातो. म्हणजे लोड वाढत जातो, त्याच्यामुळं काय आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे वाढत जाणार आहे लोड आणि आपल्याला एक्स्ट्रा जनरेटर आणि त्याची साईज असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे ते पॉईंट बघा. द प्लॅन्ट मस्ट हॅव सम रिझर्व कपॅसिटी. रिझर्व म्हणजे शिल्लक. आता म्हणतो ना पेट्रोल रिझर्वला लागलं आहे, थोडंफार शिल्लक आहे तेवढं लागलं आहे, आता पूर्ण पेट्रोल भरून घेणं गरजेचं आहे. रिझर्व असणे म्हणजे काय आता संपत आलं आहे, थोडंफार राहिलं आहे शिल्लक ते संपणार आहे. द प्लॅन्ट म्हणजे पॉवर प्लॅन्ट किंवा पॉवर स्टेशन. द प्लॅन्ट मस्ट हॅव सम रिझर्व कपॅसिटी ॲटलिस्ट 15 to 20%. म्हणजे काय तो पॉवर प्लॅन्ट जो आहे कुठलाही पॉवर प्लॅन्ट असेल तो पॉवर प्लॅन्टमध्ये काय असायला पाहिजे रिझर्व कपॅसिटी ॲटलिस्ट 15 to 20% मोर दॅन मॅक्झिमम डिमांड अंडर ॲबनॉर्मल कंडिशन. आता कधी कधी कसं होतं एखाद्या दिवशीच किंवा एखाद्या पिरियडमध्ये काय होतं की लोडचं फार वाढतं, म्हणजे त्या दिवशी मॅक्झिमम डिमांड जातो, रेग्युलरपेक्षाही मॅक्झिमम जातं. आणि लोड जर मॅक्झिमम जात असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे तिथं एक्स्ट्रा लोड आवश्यक रिझर्वला असणं. जर आपल्याकडं घरी आपण बघतो की थोडा वेळ नाही आहे जरा कशावरती पाहिजे काय आहे ते कसला फॉर्म आहे ये आज आल्या नाही आहेत निर्दय मॅडमची घ्या. पहिला क्लास टीचरची घ्यायची आहे. आता तुमचाच व्हिडिओ चालला आहे, त्यात तुमचंच नाव येणार, डिस्टर्ब करायला आला आहे. निर्दय मॅडमची घ्या.
दार बंद करून जा. कुठला पॉईंट होतो आपण बघत होतो. 5th पॉईंट, द प्लांट मस्ट हॅव सम रिझर्व कपॅसिटी ॲट लिस्ट 15 to 20% मोर दॅन मॅक्झिमम डिमांड अंडर ॲबनॉर्मल कंडिशन. म्हणजे काय, प्लांट जो काय आहे, कुठलाही पॉवर प्लांट असेल तर तिथं काय पाहिजे, रिझर्व 15 ते 20% एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी रिझर्व पाहिजे. का रिझर्व पाहिजे, तर कधी कधी अशी कंडिशन येते की डिमांड वाढतो आणि त्या दिवशी ॲबनॉर्मल कंडिशन येते, डिमांड वाढतो आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटीची गरज लागते. तर एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी गरज असेल तर तेव्हा नेहमी काय होतं, प्लॅन्टमध्ये 15 ते 20% रिझर्व इलेक्ट्रिसिटी असायला लागते. ॲटलिस्ट 15 to 20% मोर दॅन मॅक्झिमम डिमांड अंडर मोर दॅन मॅक्झिमम डिमांड. म्हणजे कधी कधी मॅक्झिमम डिमांडपेक्षाही जास्त लोड लागू शकतो, इलेक्ट्रिसिटी लागू शकते लोडसाठी. तर त्यावेळी आपल्याला इलेक्ट्रिसिटी रिझर्व असणं आवश्यक आहे. तर आहे त्यापेक्षा 15 ते 20% तुम्ही काय करा, इलेक्ट्रिसिटी रिझर्व असणं गरजेचं आहे ॲबनॉर्मल कंडिशनसाठी. त्याच्यानंतर 6 पॉईंट बघा. 6 पॉईंट आहे, सिलेक्ट साईज ऑफ जनरेटिंग युनिट्स इन सच अ वे दॅट रिलायबिलिटी टू मेंटेन द सप्लाय विल बी मोर. म्हणजे जनरेटिंग स्टेशनचे युनिट्स किंवा जनरेटिंग युनिट्स जे काही आपले असणार आहेत, तर ते जनरेटिंग युनिट्स कसे पाहिजेत, तर ते रिलायबल पाहिजेत. युनिट्स जे काही जनरेटर्स आपण घेणार आहे, ज्या साईजचे घेणार आहेत, रिलायबल पाहिजेत, म्हणजे वापरायला सोयीस्कर पाहिजेत. आणि कशासाठी, टू मेंटेन द सप्लाय विल बी मोर. म्हणजे सप्लाय असा मेंटेन राहायला पाहिजे, अनबॅलन्स व्हायला नाही पाहिजे, फ्लक्च्युएटिंग व्हायला नाही पाहिजे. म्हणजेच काय, जनरेटर किंवा जनरेटिंग युनिट्स ह्याचं साईज आणि हे सगळं ओके असेल, रिलायबल असेल, सोयीस्कर असेल, तर सप्लाय आपला मेंटेन राहतो, कुठल्याही प्रकारचे फॉल्ट येत नाहीत. म्हणजे काय, युनिट्स कसे पाहिजेत, सगळे वापरायला एकदम इझिली हँडल करता येईल असे पाहिजेत, रिलायबल पाहिजेत, सोयीस्कर पाहिजेत. सोयीस्कर असेल तर काय होणार आहे, आपला सप्लाय हा मेंटेन राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहेत, फॉल्ट येण्याचे चान्सेस फार कमी असतात. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, सिलेक्ट साईज ऑफ जनरेटिंग युनिट्स इन सच अ वे दॅट प्लांट कपॅसिटी फॅक्टर, लोड फॅक्टर अँड प्लांट यूज फॅक्टर विल बी मोर. आता ह्याच्या डेफिनेशन आपण लास्ट लेक्चरला घेतलेले आहेत. अशा साईज पाहिजे, select size of generating units such a way that plant capacity factor, load capacity factor and plant use factor will be more. म्हणजे आपण ह्याचे जे डेफिनेशन्स बघितलेले आहेत, डेफिनेशन तुम्ही एकदा चेक करा. तर ह्याची जे काही आहेत, प्लांट कपॅसिटी फॅक्टर, लोड फॅक्टर, प्लांट यूज फॅक्टर कसे पाहिजेत, हे चांगले पाहिजेत, मोर पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचे साईज घ्यायला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट त्याच्यामध्येच आहे 8वा पॉईंट, सिलेक्ट साईज ऑफ जनरेटिंग युनिट्स इन सच अ वे दॅट लोड गिव्ज मॅक्झिमम इफिशियन्सी. आणि अशा प्रकारे त्या जनरेटिंग युनिटचे साईज असं घ्यायचं की तो लोड आपल्याला काय व्हायला पाहिजे, मॅक्झिमम इफिशियन्सी मिळायला पाहिजे. इफिशियन्सी चांगली असेल तर आपलं लाईट बिल कमी येतं, तर ते आणि चांगलं वर्क होतं, पॉवर क्वालिटीचे इश्यू येत नाहीत, म्हणजे लॉसेस कमी होतात आणि बिल कमी येतं. इफिशियन्सी चांगली असल्याचं महत्त्व काय, तर लॉसेस कमी होतात, इफिशियन्सी चांगली राहिल्यामुळे लाईट बिल कमी येतं आणि ते जास्त दिवस टिकतं. तर ह्या गोष्टी आहेत. जर का इफिशियन्सी चांगली असायची असेल तर प्रॉपर साईज जे आवश्यक आहे हे चांगलं घेणं गरजेचं आहे. सिलेक्ट साईज ऑफ जनरेटिंग युनिट सच अ वे दॅट पॉवर जनरेशन विल बी लेस कॉस्टली. आणि जे काही आपण आता जनरेटिंग युनिट्स किंवा जनरेटर घेणार आहे ते कसे पाहिजेत, अशा प्रकारे घ्या की जेणेकरून आपलं पॉवर जनरेशन आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पॉवर जनरेशन म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटी जनरेशन, जे काही जनरेशन होतं आणि त्याच्यामुळे जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ते स्वस्तात पडलं पाहिजे. म्हणजे काय, आता समजा खूप बाद झालेले जनरेटर असतील, अदर इक्विपमेंट जुने झालेले असतील, इफिशियन्सी चांगली नसेल तर ते काय होणार, लवकर खराब होणार म्हणजे खराब होणारी वस्तू खूप चांगली लागत नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला लाईट बिल पण जास्त येतं. तर काय व्हायला पाहिजे, साईज ऑफ जनरेटिंग जनरेटिंग युनिटचं साईज असं घ्या की जेणेकरून आपलं सगळं हे इफिशियन्सी चांगली राहिली पाहिजे आणि त्याच्यामुळं टोटल खर्च पण कमी आला पाहिजे. कशाचा, इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा किंवा पॉवर जनरेशनचा.
नेक्स्ट आहे इनिशियल अँड ऑपरेटिंग कॉस्ट ऑल्सो टेकन इन टू अकाउंट. आता जे काही आपण जनरेटरचं साईज, जनरेटिंग जनरेटरचं साईज बघतो आहे, ते साईज कसं असलं पाहिजे, आवश्यक तसं पाहिजे, जेणेकरून काय आपला इनिशियल म्हणजे सुरुवातीचा खर्च आणि नंतर ऑपरेटिंगचा खर्च जो काही आहे कॉस्ट हा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कारण जनरेटिंग युनिट जे आहे, जनरेटर्स आहेत, हे जुने झालेले असतील, त्याची इफिशियन्सी कमी होते. इफिशियन्सी कमी होत असली त्याचं म्हणजे काही इलेक्ट्रिसिटी जेवढी नवीन किंवा चांगल्या जनरेटर जो काही इफिशियंटली काम करणार तेवढा जुना झालेला नाही करणार, त्यामुळे प्रोडक्शन कमी होणार. तर ते प्रोडक्शन जास्त होण्यासाठी काय करायला पाहिजे, खर्च कशामुळे जास्तील आणि नंतर वापरात एकदा सुरू झाल्यानंतर खर्च कसा येईल हे लक्षात घेणं, म्हणजे सुरुवातीचा खर्च आणि नंतर जे काही आपण वापरत जाणार आहे तेव्हाचा खर्च किती येईल हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे साईज आणि जनरेटर्स घेताना इनिशियल आणि ऑपरेटिंग कॉस्ट त्या जनरेटर्सचा हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. टेकन इन टू अकाउंट म्हणजे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्पेस रिक्वायर्ड ऑल्सो टू बी कन्सिडर्ड. आता आपण काय घेतो आहे, नवे जनरेटर घेतो आहे, त्याची साईज बघायला लागलो आहे, सगळं मान्य आहे. पण प्लांट किती मोठा आहे, त्या एवढ्या एरिया आपल्याकडे मिळतो, त्या एरियामध्ये आपला हा प्लांट बसणार आहे की नाही ह्या गोष्टी लक्षात येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं स्पेस किती पाहिजे, किती लागणार आहे, किती रिक्वायर्ड आहे हे लक्षात असणं फार इम्पॉर्टंट आहे. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे. तर हा क्वेश्चन अगदी इम्पॉर्टंट आहे. कुठला आता आपण बघितला, एक्सप्लेन द चॉईस म्हणजे निवड कशाची निवड, चॉईस ऑफ साईज अँड नंबर ऑफ जनरेटिंग युनिट्स. साईज म्हणजे काय, कुठल्या साईजचा असावा ते साईज, आणि नंबर ऑफ जनरेटर युनिट्स म्हणजे काय, जनरेटर जे काही युनिट्स लागणार आहे त्याचं साईज आणि किती लागणार हे कसं निवडायचं, कसं त्याचा जनरेटरचा चॉईस करायचा, हा क्वेश्चन आपण बघितलेला आहे. 2-3 वेळा वाचून काढलं की लक्षात राहील. पॉईंट सोपे आहेत, नाही कळलं तरी मला कॉल करा. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघतो आहे. नेक्स्ट पॉईंट घेणार आहे तो हा आहे की डिफाईन ब्लॉकआउट अँड ब्राउनआउट. आता हे 2 पॉईंट्स आहेत ते एकदम नवीन आहेत. म्हणाल ब्लॉक म्हणजे काय, ब्लॉक करणे म्हणजे मोबाईलवर ब्लॉक करणे एवढं माहिती आहे. तर ब्लॉक आउट आणि ब्राउन आउट म्हणजे काय, इलेक्ट्रिकलमध्ये खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. आता आपण बघूया ब्लॉकआउट म्हणजे काय. पहिल्यांदा डिफाईन ब्लॉकआउट अँड ब्राउनआउट. तर ब्लॉकआउट म्हणजे काय, बघा, इट इज ए कम्प्लीट इंटरप्शन. ब्लॉक म्हणजे ब्लॉक करणे. ब्लॉकआउट म्हणजे काय, इट इज ए कम्प्लीट इंटरप्शन म्हणजे थांबवायचं. ब्लॉक करायचं म्हणजे काय, ब्लॉकआउट म्हणजे काय, थांबवायचं. इट इज ए कम्प्लीट इंटरप्शन म्हणजे काय, थांबवणे किंवा व्यत्यय आणणे असा अर्थ होतो. पण इथं काय, थांबवायचं. इट इज ए कम्प्लीट इंटरप्शन म्हणजेच काय, थांबवणे किंवा व्यत्यय आणणे. तर इट इज ए कम्प्लीट इंटरप्शन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर ओव्हर ए लार्ज एरिया फॉर ए एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाईम. म्हणजे काय, आता बघा, इट इज ए कम्प्लीट इंटरप्शन म्हणजे कम्प्लीट इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय आहे तो थांबवायचा. ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे काय, कम्प्लीट इंटरप्शन म्हणजे थांबवणं. काय थांबवायचं, इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटी जी आहे ती थांबवायची. ओव्हर ए लार्ज एरिया फॉर ॲन एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाईम. ओव्हर ए लार्ज एरिया म्हणजे काय, एखाद्या एरियामध्ये, मोठ्या एरियामध्ये काय होणार आहे, आपण लाईट पूर्ण घालवायचे, लाईट इंटरप्ट करायचं, थांबवायचं. एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाईम, एक्सटेंड म्हणजे वाढणे, एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाईम म्हणजे जास्त कालावधीसाठी काय करायचं, लाईट पूर्ण घालवायचे. म्हणजे बघा, बऱ्याच वेळेला मोठा पाऊस येणार आहे असं कळल्यानंतर काय होतं आपल्यामध्ये की लाईट पटपट सगळ्या जातात आणि त्या बऱ्याच वेळेला एक तासाभरात येतात, 2 तासात येतात, कधी अर्धी रात्र येत नाहीत. तर काय, कम्प्लीट इंटरप्शन करायचं म्हणजे थांबवायचं, लाईट बंद करून टाकायचा, इंटरप्ट करून टाकायच्या, ह्याला काय म्हणायचं, ब्लॉकआउट. आणि जास्त काळासाठी द ब्लॉकआउट ऑकर्स. आता हे ब्लॉकआउट करतो म्हणजे काय, लाईट इंटरप्ट होते. हे कशामुळं होतं, तर ब्लॉकआउट ऑकर्स ड्यू टू मेजर फॉल्ट इन पॉवर सिस्टीम ऑर ट्रिपिंग ऑफ ग्रिड सिस्टीम. म्हणजे काय, ब्लॉकआउट्स कशामुळं होतं, तर जी काय आपलं पॉवर सिस्टीम आहे त्या पॉवर सिस्टीमवरती मोठा फॉल्ट काहीतरी आला तर आपल्याला कामासाठी ते बंद करावं लागतं. ऑर ट्रिपिंग ऑफ ग्रिड सिस्टीम म्हणजे बऱ्याच वेळेला बघा, एक्स्ट्रा करंट फ्लो झाला की ट्रिप होतं आणि फ्यूज उडतो.
तर ते ग्रीड सिस्टीम म्हणजे काय, तर आपल्या एरियामध्ये MSCB असते. MSCBमधून आपल्या एरियातल्या पोलवरती काय येते, इलेक्ट्रिसिटी, आणि तिथून आपल्या घरामध्ये येते. तर त्या पोलवरून काय होतं, आजूबाजूच्या सगळ्या घरांना इलेक्ट्रिसिटी गेलेली असते. तर ते काय तयार झालेलं असतं, एक जाळं तयार असतं. म्हणजे ह्या घरात, त्या घरात त्या पोलवरून सगळ्या घरात काय जातं, इलेक्ट्रिसिटी जाते आणि तिथं ते जाळं तयार होते. आणि ते जाळं म्हणजेच काय, ग्रीड सिस्टीम. आता ही ग्रीड सिस्टीम गावातली नसते, गावात असू शकते, शहरात असू शकते. म्हणजे कोयना डॅममध्ये जनरेटिंग स्टेशनच्या सबस्टेशनला इलेक्ट्रिसिटी जनरेट झाल्यानंतर ती कुठे येईल, तर कोल्हापूरला येईल, सांगलीला जाईल, साताऱ्याला जाईल. तिथून काय होईल, परत तिथल्या सबस्टेशनला जाईल, तिथून छोट्या सबस्टेशनला जाईल, तिथून त्या एरियातल्या पोलवर जाईल, तिथून ते आपल्या घरामध्ये जाईल. तर हे सगळं जे काही जाळं तयार होतं ना, त्याला म्हणतात ग्रीड सिस्टीम. ओके, ग्रीड सिस्टीमचे फंक्शन काय आहे, तर टोटल सिस्टीम. तर इथं काय आहे, द ब्लॉकआउट ऑकर्स ड्यू टू मेजर फॉल्ट इन पॉवर सिस्टीम और द ब्लॉकआउट ऑकर्स ड्यू टू मेजर फॉल्ट इन पॉवर सिस्टीम और म्हणजे काय, पॉवर सिस्टीम किंवा आपल्या इलेक्ट्रिकल सप्लाय सिस्टीममध्ये जर का फॉल्ट आला किंवा काहीतरी शॉर्ट झालं, तर अशा वेळेला काय होतं, गर्दे मॅडमची सेंड घे. डोर बंद करून. तर काय, ब्लॉकआउट ऑकर ड्यू टू मेजर फॉल्ट इन पॉवर सिस्टीम, म्हणजे पॉवर सिस्टीममध्ये मोठा काहीतरी फॉल्ट झाला तर, ऑर ट्रिपिंग ऑफ ग्रीड सिस्टीम ट्रिप झाली तर ब्लॉकआउट्स येतात. म्हणजेच काय, आपण पूर्ण सप्लाय थांबवतो, त्या एरियामध्ये लाईट टोटली ऑफ होतात, लाईट जातात. ओके, तिसरा पॉईंट आहे, द ब्लॉकआउट ऑकर सडनली. म्हणजे ब्लॉकआउट जे होतात, इंटरप्शन जे होतं, हे सडनली होतं, लगेच होतं. म्हणजे बाबा आता पाऊस मोठा आल्यानंतर आपल्याला फोन येतो का, हां तुमच्या सगळ्यांच्या घरातले लाईट जाणार आहेत, असं नाही होत. तर ब्लॉकआउट ऑकर्स सडनली, दॅट इज विदाऊट एनी वॉर्निंग ऑर इंडिकेशन. म्हणजे कुठल्याही प्रकारचं वॉर्निंग किंवा इंडिकेशन देत नाहीत की आता लाईट जाणार आहे. ब्लॉकआउट्स कसे होतात, हे सडनली होतात, पटकन होत आहेत, लगेच होतात. कुठल्याही प्रकारचं इंडिकेशन किंवा वॉर्निंग दिली जात नाही की आम्ही लाईट घालवणार आहे. जर का मोठं वादळ सुटलं तर पटापट सगळं इंटरप्शन करतात, टोटल एरियामधली जी काही लाईट आहे ती घालवली जाते. आणि ती लाईट घालवली जाते, इंटरप्शन येतं, म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल पॉवर आहे ते थांबवलं जातं. आणि किती काळासाठी जोपर्यंत मोठं वादळ सुरू आहे तोपर्यंत ती लाईट बंदच राहणार आहे. ब्लॉकआउट्स कशामुळे होतात, मेजर फॉल्ट झाले पॉवर सिस्टीमवरती किंवा ट्रिप झालं असेल ग्रीड सिस्टीमवरती, तर हे ब्लॉकआउट्स आपल्याला करावे लागतात. आणि ब्लॉकआउट्स केले जातात, आपल्याकडून होत नाही, ते MSCB सबस्टेशनकडून केलं जातं. ब्लॉकआउट्स ऑकर सडनली, ब्लॉकआउट्स हे पटकन होतात, कुठल्याही प्री इंटिमेशननी होत नाहीत. म्हणजेच काय, कुठलाही आपल्याला वॉर्निंग किंवा मेसेज किंवा इंडिकेशन येत नाही की आता लाईट जाणार आहे, ती सडनली लाईट जाते. ह्याला म्हणतात ब्लॉकआउट म्हणजे काय, जो काही सप्लाय असतो, इलेक्ट्रिकलचा सप्लाय आपल्या घरामध्ये टोटल एरियामध्ये असतो, तो एकदम थांबवला जातो. तो कुठल्याही प्रकारचं आपल्याला इंडिकेशन दिलं जात नाही. आणि हे का होतं, तर कुठला तरी मेजर म्हणजे कुठला तरी मोठा फॉल्ट झाला असेल, अशा वेळेला मोठा फॉल्ट झाला असेल पॉवर सिस्टीममध्ये किंवा ग्रीड सिस्टीममध्ये ट्रिपिंग झाला असेल तरच हे पूर्ण लाईट घालवली जाते. ओके, आता हे झालं ब्लॉकआउट म्हणजे काय, फॉल्ट आल्यावर लाईट बंद करणे. आणि हे कुठल्याही इंटिमेशनशिवाय, कुठल्याही वॉर्निंगशिवाय लाईट घालवली जाते. हे झालं ब्लॉकआउट. आता आहे ब्राउनआउट म्हणजे काय, ए ब्राउनआउट इज ॲन इंटेन्शनल ऑर अनइंटेन्शनल. ए ब्राउनआउट इज ॲन इंटेन्शनल म्हणजे कुठला तरी हेतू ठेवून, ऑर अनइंटेन्शनल म्हणजे कुठलाही हेतू ठेवून किंवा हेतू नसताना ड्रॉप इन व्होल्टेज इन ॲन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम. इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम जी आहे, आपल्याला इलेक्ट्रिसिटी घरामध्ये येते, तर ती काय करायची, कुठल्या तरी इंटेन्शन असताना किंवा इंटेन्शन नसताना व्होल्टेज ड्रॉप करायचा किंवा कमी करायचा. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो का, अरे आज लाईट डिम लागली आहे,
बरोबर. डिम लागलेली आहे म्हणजे व्होल्टेज आपल्याला पाहिजे तेवढं आलेलं नाही आहे, करंट व्होल्टेज कमी जास्त झालं आहे, व्होल्टेज ड्रॉप केला जातो, कमी केला जातो. तर हे कधी कशामुळं? ब्राउनआउट म्हणजेच काय? ए ब्राउनआउट इज ॲन इंटेन्शनल ऑर अनइंटेन्शनल ड्रॉप इन व्होल्टेज. व्होल्टेजमधला व्होल्टेज इंटेन्शनल ड्रॉप इन म्हणजे व्होल्टेज ड्रॉप करणं, व्होल्टेज कमी करणं, हेतू असताना किंवा हेतू नसताना इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, म्हणजे पूर्ण आपली पॉवर सिस्टीम आहे तिथली. इंटेन्शनल, आता इंटेन्शनल म्हणजे हेतू असताना, कुठला हेतू असताना आपण व्होल्टेज ड्रॉप करणार आहे किंवा कमी करणार आहे? तर इंटेन्शनल मीन्स द सप्लाय व्होल्टेज इज रिड्यूस्ड टू प्रिव्हेंट द ब्लॉकआउट्स. म्हणजे ब्लॉकआउट्स होऊ नयेत म्हणून. ब्लॉकआउट्स म्हणजे काय? आता आपण बघितलं, सडनली पटकन आपण लाईट घालवायची, मग लाईट घालवायला लागू नये. इंटेन्शनल मीन्स काय? इंटेन्शनल मीन्स द सप्लाय व्होल्टेज इज रिड्यूस्ड टू प्रिव्हेंट द ब्लॉकआउट्स. म्हणजे ब्लॉकआउट्स होऊ नयेत. ब्लॉकआउट्स होऊ नयेत म्हणजे पटकन लाईट घालवायला लागू नये म्हणून काय केलेलं जातं? इंटेन्शनल मीन्स सप्लाय व्होल्टेज इज रिड्यूस्ड, म्हणजे आधीच व्होल्टेज काय करायचं? थोडंसं रिड्यूस करायचं, कमी करायचं. व्होल्टेज रिड्यूस केल्यामुळं, कमी केल्यामुळं काय होणार आहे? जे काही टोटल इंटरप्शन करायला लागणार आहे ते लागणार नाही. आणि दुसरं काय? अनइंटेन्शनल ड्रॉप इन्क्लूड्स. आता अनइंटेन्शनल कुठलाही हेतू नाही आहे. आता इथं बघा, इंटेन्शनलमध्ये काय होऊ शकतं सांगा? इंटेन्शनलमध्ये काय होतं? आता भरपूर मोठं वारं सुटले आणि वारं सुटल्यानंतर कुठला तरी फॉल्ट येऊ शकतो, सर्व शॉर्ट सर्किट होऊ शकतं, म्हणून काय करायचं? आधीच सगळं बंद करायचं. ओके, आधीच बंद केल्यामुळे व्होल्टेज रिड्यूस करायचं. म्हणजेच काय? पूर्णपणे सगळंच कायम 1-2-3 दिवसासाठी फॉल्ट आल्यानंतर. ब्लॉकआउट्स कधी येतात? ब्लॉकआउट्स पण कधी होतो? फॉल्ट आला तर आपल्याला बंद